राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। 15 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीचे निकष बदलले। आता 3 टप्प्यात होणार कर्जमाफी। 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट होणार जमा। 32 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट, मराठवाड्यातील स्थिती। मराठवाड्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी 32,06,961 क्षेत्रावर पेरणी केलेली पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून दमदार पावसाची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा। राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो योजनेचा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। पावसाच्या ओढीने खरीप हंगाम आला धोक्यात, राज्यात पेरणीचा वेग मंदावला असून चारा पाणी व रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर। आज अखेरपर्यंत विदर्भामध्ये 85% तर मराठवाड्यामध्ये 76% पेरण्या झाल्या पूर्ण। अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही आता मिळणार कर्जमुक्ती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्याच्या कटी लादण्यात आल्याने हजारो शेतकरी कर्जमाफीला मुकणार होते। शासनाद्वारे आता कर्जमुक्ती योजनेमध्ये निकषात बदल केले असून त्याद्वारे अनेक वंचित शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा मिळणार लाभ। कोथिंबीर 250 रुपये किलो पार, बाजारामध्ये आवक घटल्याने टोमॅटोसह अनेक भाज्यांचे भाव कडाडले। भाज्यामध्ये प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी झाली वाढ। आजचे असणारे भाज्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। केवायसी नंतरही लाभ बंद, लाडक्या बहिणींची धावपळ सुरू। राज्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी केली, मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसून हप्ते पुन्हा सुरू करण्याची होत आहे महिलांची मागणी। पिके पावसाच्या प्रतीक्षेत, बहुतांश खरीप पिकांचा पेरणी कालावधी संपुष्टात आला असून राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या सुमारे 73% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। पावसाची प्रतीक्षा मात्र कायम। कमी लागवड, जागतिक दरवाढीमुळे कापूस आला तेजीत। देशात यंदा कापसाखाली लागवडीच्या क्षेत्रात घट झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या मागणीत वाढ झाल्याने पुढील नवीन हंगामामध्ये कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता। जिल्ह्यातील 93% पेरण्या पूर्ण, मात्र पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। मागील हंगामातील शेतकऱ्यांना मिळालेली कमी भरपाई यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवर विश्वास कमी होत चालला आहे। 1.5 महिन्यापासून महाडीबीटी पोर्टल बंद, निराधार लाभार्थ्यांना मनस्ताप। महाडीबीटी पोर्टलचे महाडीबीटी 2.0 मध्ये रूपांतर झाल्याने पोर्टलवर सर्व कामे मंद गतीने सुरू आहे। जालना जिल्ह्यातील 34,000 लाभार्थ्यांना हयातीच्या प्रमाणपत्राची आहे प्रतीक्षा। सोयाबीनला 7,515 रुपयांचा मिळत आहे उच्चांकी दर। नेहमीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांकडे सोयाबीन माल संपल्यानंतर बाजारामध्ये झपाट्याने दरवाढ झाली आहे, मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांना जास्त होत आहे। राज्यात पाणी संकट कायम, धरणसाठा अजूनही आहे अपुरा। गेल्या वर्षीपेक्षा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 12% कमी। 22 जिल्ह्यातील 2,655 गाव व पाड्यांना आत्ताही 790 टँकरने पाणी पुरवठा सुरू। मुक्त व्यापार करारामुळे कांदा निर्यातीत संधी, भारत आणि UK यांच्यात झालेल्या करारामुळे भारतीय कांद्यावरील असणारे 4.5% आयात शुल्क रद्द करण्यात आल्याने भारतीय कांदा ब्रिटनच्या बाजारपेठेमध्ये सहजरित्या उपलब्ध होणार। बालकांच्या ताटात आता व्हेज पुलाव, पोषण आहारामध्ये झाला बदल। महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील योजनेमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर पासून घरपोच दर्जेदार पोषण आहार देण्यात येत आहे। तसेच मसाला पाकिटचे देखील करण्यात येणार वाटप। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे होत आहे नुकसान, वाहन चालकांचा दावा। केंद्र सरकारमार्फत पेट्रोलमध्ये E20 म्हणजेच 20% इथेनॉलचे मिश्रित केल्यामुळे वाहनांचे अवरेज घटला असून इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढत आहे। जिल्ह्यातील युवकांसाठी मधमाशा पालनावर शासनाचे 50% अनुदान जाहीर, प्रशिक्षणही मोफत मिळणार। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशा पालनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभावाने मध खरेदी आणि साहित्यावर अनुदान देण्यात येत आहे।
एसटी मध्ये 13% भाडेवाढ लागू. पहिल्या टप्प्यामध्ये किमान तिकीट 15 रुपये राहणार. डिझेल दरवाढ, एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते व बस मेंटेनन्सचा खर्चामुळे एसटी महामंडळाने घेतला हा दरवाढीचा निर्णय. शेतकऱ्यांना आता मोफत गाळ व मुरूम मिळणार. रॉयल्टी रद्द. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये सुपीकता वाढविण्यासाठी गौण खनिज वाहतूक मोफत. मात्र शेतकऱ्यांना यासाठी तलाठ्याकडे अर्ज करणे बंधनकारक. स्मार्ट मीटर बसवा आणि प्रति युनिट 85 पैसे वाचवा. महावितरणातर्फे नागरिकांना स्मार्ट मीटर बसविण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 85 पैशांची सवलत देण्यात येत आहे. बहिणींचा भावाच्या मालमत्तेवर समान हिस्सा. जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. वडिलांच्या व आईच्या स्वकष्टीत व वडिलोपार्जित मालमत्तेवर विवाहित मुलींचा मुलांच्या बरोबरीने समान कायदेशीर हक्क राहणार आहे. पावसाच्या दांडीमुळे खरीप संकटात. पिकांची वाढ खुंटली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. कर्ज काढून शेतीची कामे केली, पण पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी लावलेला सर्व खर्च पाण्यात जाण्याची शक्यता. शेतीपंप वीज माफीमध्ये 7.5 HP अट चुकीची. शासनाद्वारे 45,000 कोटी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. मात्र याविषयी आवश्यक निधीची तरतूद, शासन निर्णय आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक जनतेसमोर जाहीर करावे, शेतकऱ्यांची मागणी. घोषणा झाली, लाभ कधी? जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी अद्याप वेटिंगवर. कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून डेटा अपलोडिंगची प्रक्रिया पूर्ण होताच होणार कर्जमाफीची अंमलबजावणी. मिशन सुधारमुळे पात्र लाभार्थ्यांची नावे डिलीट. हजारो शेतकरी धान्यापासून राहणार वंचित. शासनाद्वारे रेशन कार्ड धारकांना सुधारची मोहीम हाती घेतली असून त्याद्वारे बोगस, संशयास्पद, मृत व दुबार लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. फार्मर आयडी विना 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडणार. शासनाच्या सर्व योजनेचा लाभ घेण्याकरिता ॲग्रिस्टॅक नोंदणी करणे महत्त्वाचे. तसेच आपले आधार प्रमाणीकरण देखील महत्त्वाचे. शाळेपर्यंत मोफत एसटी प्रवास. सांगली जिल्ह्यामध्ये 21,852 विद्यार्थ्यांना मिळाले पास. शासनामार्फत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थिनींना 100% मोफत पास प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. SIR अर्ज न भरल्यास मतदान हक्क येऊ शकतो धोक्यात. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम हाती घेतली असून त्याद्वारे प्रत्येक मतदाराला SIR अर्ज भरणे अनिवार्य. पावसाचे पुनरागमन. खरीपाला हात. शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, ऊस पिकांना मिळाले जीवनदान. खोळंबलेली भात लागवड सुरू. धरणातील पाणीसाठा देखील गतीने वाढण्यास सुरुवात. उपवास महागला. भगर, साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव गगनाला भिडले. महागाईचा विकडा वाढला असून केळी, सफरचंदाचे भाव देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. फळाच्या साहित्यामध्ये झालेली दरवाढ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटीसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे वीज बिल होणार माफ. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संकटकालीन शेतकऱ्यांना दिलासा. कर्जमाफीनंतर दुसरी मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या 7.5 HP मोटारपर्यंतचे 48,000 कोटींचे थकीत वीज बिल माफ करण्यात येणार असून शेतकऱ्यांना आता 12 तास मोफत वीज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युरिया उत्पादन वाढीसाठी नव्या धोरणाला मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया धोरण 2026ला मंजुरी देण्यात आली आहे. त्याद्वारे देशामध्ये युरिया निर्मिती प्रकल्पांची वाढ करण्यात येणार. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.